सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निघृण खून केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास घडली. खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता. या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळली वय वर्ष 45 राहणार करजगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: करजगी येथे 4 वर्षांची चिमुरडी मुलगी आजी आजोबांसोबत राहत होती, तर तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत. घराशेजारीच पांडुरंग कळली हा आईसह राहत होता. तो मजुरी करत होता. त्याच्या घरासमोरच बदामाचं झाड आहे. गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास बालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली. तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं. त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला. त्या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला. खुनानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला. दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली. चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचं निदर्शनास आलं. त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचं सांगितलं. तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात 4 वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचं फोन करून सांगितलं होतं. उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचं काहींनी सांगितलं. शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचं निदर्शनास आलं. पांडुरंग याला तात्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं. बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथे पाठवण्यात आलं. गावात तणावाचं वातावरण. बालिकेवर बलात्कार करून निघृण खून केल्याचं समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे. गावात तणावाचं वातावरण पाहून तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. नराधमावर कठोर कारवाई करा. बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजी आजोबांना धक्का बसला. तात्काळ तिच्या आई वडिलांना बोलावण्यात आलं. गावात तणावाचं वातावरण आहे. नराधम पांडुरंग कळली याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होती. जत बंदची हाक. बालिकेच्या खुनानंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटतात. करजगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली आहे. त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त ठेवला आहे. जी घटना घडली त्यापैकी तुम्ही भेट झाली, काय तुम्हाला त्यात आढळून आलं, काय नेमकी परिस्थिती आहे? आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे. याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले. त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याकामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू. या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली, त्यानुसार खून झाल्याचं ते दिसून येतं आहे. त्यानुसार आम्ही गरजेची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू. पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपवून आम्ही ते दोषारोपपत्र माननीय कोर्टासमोर ठेवू. सर, तसं त्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोलीवर बलात्कार झाला म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण झाला आहे त्यावर पोलीस यंत्रणा याकडे कसं बघणार? आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही खुनाची घटना आहे एवढं तर आम्हाला दिसतं आहे. डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात, पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरवू. जनतेला काय म्हणजे गरजे गावातली जी जनता आहे त्यांना काय पोलिसांना? आता या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे.
माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आम्हाला तपास करू द्या कामी आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे. आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू पण आहे आणि दुःखद पण प्रसंग आहे हा. ठीक आहे, आपल्याला थोडं आता गावकऱ्यांना झालेली घटना ही सगळ्यांना माहिती आहे. पोलीस विभागाला सहकार्य आपण करा, त्याच्यामध्ये आम्हाला आमचा तपास यापुढं करायचा, आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा मिळेल या हिशोबाने आम्ही तपास करणार आणि जे लहान बाळ आहे त्याचं कुटुंब आहे त्याला आम्ही न्याय मिळवून देणार. ठीक आहे, आता एकंदरीत बघता असं दिसतंय की दोन्ही घरं आसपास आहेत, जवळच आहेत आणि लहान मुलं खेळत खेळत बाहेर जातात, कोणाच्या तरी दारात खेळतात आणि गाव छोटं असल्यामुळे प्रत्येकाला एकमेकांची ओळख असते. पण ही माणसातली विकृती आहे, त्या विकृतीतून हा प्रकार झाला. या आरोपीचं पूर्ण पार्श्वभूमी हे सगळं आम्ही चेक करू आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई आम्ही तात्काळ करून घेऊ. त्या दृष्टीने आम्हाला पुरावे जे आहेत घटनास्थळावर पण मिळत आहे, आणखीन एक ठोस पुरावे आम्हाला मिळतील, पण इतकं कठोरातल्या कठोर या आरोपीला शिक्षा देता येईल त्यासाठी पोलीस विभाग निश्चित प्रयत्न करणार. तर गावातल्या सगळ्या लहान मोठ्या व्यक्तींनी, वडीलधाऱ्या लोकांनी गावातल्या सगळ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. पोलिसांना त्यांचं काम करू देणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये आरोपी विरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र पाठवता येईल आणि आम्ही कोर्टाला निश्चितच विनंती करू की याच्यामध्ये ही केस जलद गतीने चालवावी, फास्ट ट्रॅकवर चालवावी आणि आरोपीला लवकरात लवकर यामध्ये शिक्षा व्हावी. त्यांचं काम करू द्यायचं आहे. आपल्याला त्यामध्ये काही विचारायचं असेल की आम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. शिक्षा म्हणजे फाशी व्हायला पाहिजे बघा. शिक्षा झाली तर ते 4 वर्ष परत तसं नाही की फाशी व्हायला पाहिजे. एवढंच मानणं आहे आमचं. आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करू. करा तुम्ही करता म्हणून तर मी आपलं थांबलो. तुमचं पुढं मी काही बोलत नाही. आणि हे जे आमचे समाज आहे, गरीब समाज आहे साहेब, आणि आमचं समाजावर भयानक अन्याय झालेला आहे आणि तुम्ही सहकारी सगळं बोलायला लागलं, तुमच्यावर आमची विश्वास आहे. आणि हे जे गोष्ट आहे साहेब, तुम्ही जे बोलायला लागलं व्हायलाच पाहिजे साहेब. एक तुम्हाला विनंती करून सांगतो, तुम्ही रागाला येत नाही म्हणलं होता, सांगू का साहेब, त्याच्यावर जर नाही कारवाई झाली की करजी गाव रस्त्यावर तिथं उतरणार साहेब. काही तसं काही आपण डोके जाऊ नका. आम्ही विनंती करून सांगतो, आम्ही जितक्या लवकर याच्यामध्ये दोषारोपपत्र जितक्या लवकर कदाचित ते 8 दिवसात 10 दिवसात आमचा तपास संपला की आम्ही ताबडतोब दोषारोपपत्र दाखल करू. त्याच्यामध्ये कायद्यामध्ये पण तरतूद आहे की 60 दिवसांच्या आत आम्हाला तपास पूर्ण करावाच लागतो. मी तुम्हाला इथे शब्द देतो की याच्यामध्ये आम्ही पूर्ण आमचा विभाग काम करेल आणि जितक्या लवकर चार्जशीट करता येईल तितक्या लवकर दोषारोपपत्र तयार करता येईल आम्ही करू. कोर्टासमोर आम्ही ही केस ठेवू आणि कोर्टाला विनंती करू की याच्यामध्ये तात्काळ ही केस जलद गतीने चालवावी, फास्ट ट्रॅकवर ही केस चालवावी. ठीक आहे साहेब. घडलेली घटना फार दुर्मिळ आहे, फारच दुर्मिळ आहे आणि खूप गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही पूर्ण लक्ष घालून याचा तपास चांगल्या पद्धतीने करून कोर्टासमोर ही केस ठेवू. ठीक आहे साहेब, तुम्ही बोलतो म्हणून तर मान्य आहे. आणि ही मुली आमची ना तुमची म्हणून सांगून तुम्ही काय करता तुम्ही करा, तुमचं आमची स्वतः पुढे मी त्यात तुम्हाला बोलू शकत नाही. हा बघा साहेब काय करतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.